विहिरी गेल्या, मोटरा गेल्या, समजा खाली शेप झाल्या. शेतकऱ्याला आता जर पाणी मोरल्या पिकाला द्यायचं म्हणलं तर पहिले विहिरी उपसावं लागणार आहे. आणि सरकार काय मदत करेल शेतकऱ्यासाठी? काहीच करू शकत नाही मदत. आतापर्यंत काय मदत आली नाही? 1 रुपया मदत नाही आली. तलाठी किंवा ग्रामसेवक पंचनामे वगैरे? तलाठी फक्त 1 दिवस आला, पाहून गेला, फक्त विहिरी बुजलेल्या बघितल्या, एवढा फोटो काढून टाकलाय. पुन्हा कुणी आलं नाही आणि काय बघितलं नाही. सरकार जे म्हणते 5,000 आणि धान्य भेटले ते भेटले. 5,000त एक कुटुंबाच्या एका माणसाचे कपडे सगळं नाही येणार आणि 1 रुपया नाही भेटला गावात. धान्य नाही, मदत असली काहीच नाही, पैशाची नाही. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आज जगावं की मरावं हेच कळायला तयार नाही. कारण पूर्ण सगळ्या रानात पाणी पाणी झालंय. कुठंच त्याचं पीक म्हणून राहिलं नाही. काढायला गेलं तर काढायचं काय ही अवस्था आहे. आणि सरकारचं तर 1 रुपया अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही किंवा इथून पुढे भेटण्याची पण काही शाश्वती देता येत नाही. शेतकरी आज आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे. प्रत्येकाला वाटतंय आज जीवाचं काहीतरी बरं वाईट करावा. कारण त्यांना जगण्यासाठी पुढे उमेदच नाही, आशाच नाही कसलीच काही राहिलेली. त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज. आमच्या गावात कुठलाही पुढारी आलेला नाही. पंचनाम्यासाठी 1 वेळा फक्त आपल्या विहिरी पाहून आपले तलाठी साहेब गेलेत, बाकी कुणीही आलेलं नाही. दगड पडलंय सर आणि रानामध्ये गुडघे इतकं पाणी इतकं नाल्या पाड्यात आहे, तरी पंचनामा करायला येत नाही शासनाचे लोक. आणि मदत तर सोडून द्या, मदत तर देतात का नाही याची गॅरंटी नाही. पण बघा येत नाही म्हणजे बांधाव गावात येतात पण निस्तर रस्त्याने विचार सुद्धा करीत नाहीत की. मंत्र्यांचे दौरे झाले ते आले का कोणी आमदार नाही आमदार नाही आले, मतदान मागापुरतं येतात फक्त, बाकीच्याला काय येत नाही आमच्याकडे.